छगन भुजबळ हा वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे। भुजबळ समर्थकांमध्ये अजितदादा विरोधी भावना सध्या पाहायला मिळते। मंत्रिपद देण्यास अजित पवारच अडसर असल्याचा दावा केला जातोय। देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हा निर्णय मान्य नाही। जे येतील त्यांच्यासोबत जे नाही येणार त्यांना सोडून निर्णय घेणार। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भुजबळ यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। जोडे मारो वा हिंसक वा तीव्र आंदोलन न करण्याचा सल्ला त्यांनी दिला। छगन भुजबळ यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सूचक असा संकेत देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती? आपण काही वक्तव्य केलं होतं? मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं। मी म्हटलं मला पाहिजे होते तर मला मी काही लपून ठेवलं नाही, पण आता मी निवडणूक लढलो, आत्ताच संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघाचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत। माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी। मी त्यांना मी काय सांगू? मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या काय, मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मी जातो। त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू, तर कधी बसलेच नाही। तर यावर उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात। भुजबळांची नाराजी रास्त आहे। एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे, म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आहे। आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं। 90पासून मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते। या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले, त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले, हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे। हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे। ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे, ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली, हे ज्यांनी हा प्रवास बघितला आहे ते कधी विसरू शकत नाहीत। ही बाब दुर्दैवी आहे। म्हणजे हे बघा, कुणीही राजकारणामध्ये नाराज असू शकतं, पण खालती कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यावरती जोडे मारणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, हा जरी राग असला त्यांच्या मनात तरी आपण शेवटी तो कुणावर व्यक्त करतो हेही महत्वाचं आहे।